तर नमस्कार मित्रांनो, आज आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तर आम्ही एक चिकनचा बेत केला होता. यामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की भांड्यामध्ये आम्ही कांदा आणि थोडेसे मसाले वगैरे टाकून त्याला थोडंसं परत करत आहे. 10 मिनिटे लो फ्लेमवर आपण हे करायचं असते. आणि सध्या ही आमची प्रोसेस सध्या सुरू आहे. हे इकडे आमचं सध्या किचनचा हाल थोडा खराब दिसत आहे, पण तेवढं सहन करून घ्या आता तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण बघत आहे की आता मसाला आपला थोडा झालेला 10 मिनिटं, आणि आता यामध्ये आपण अद्रक पेस्ट टाकत आहे. लसूण अद्रक पेस्ट 2 चम्मच टाकायची आपण. तर आम्ही हे 2 चम्मच असं टाकत आहे की आम्ही 1 किलो हे चिकन आणलेलं आहे, ते तिथं बघू शकता तुम्ही, धुवून ठेवलं आहे. आणि त्यामुळे आम्ही 2 चम्मच टाकले आहेत. त्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण लसूण अद्रक पेस्ट टाकले आहे. हे किती मिनिटं करायची, किती वेळ? हे साधारण 4 ते 5 मिनिट होऊ द्यायची. आणि हा मसाला जो ठेवलेला आहे तो कशाचा मसाला आहे? हा हे आपला घरगुती काळा मसाला, त्याच्यामध्ये आपण खोबरं, खडे मसाले आणि अद्रक लसूण पेस्ट, कांदा पेस्ट हे थोड्या प्रमाणात टाकून आपण मसाला बनवलेला आहे. आणि हे कधी टाकायचं? एक अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनंतर हे टाकायचं. ठीक आहे. आता तो आपण मसाला टाकत आहे. किती चम्मच टाकायचा आहे की पूर्ण टाकायचा? दोन पुड्या. 1 किलो आपलं चिकन आहे तर 2 पुडी. ओके. साधारणतः 50 ग्राम आहे ना? 50 ते 70 ग्राम. यस. आणि याला मस्त परतून घ्यायचं 5 ते 7 मिनिट. अच्छा. आणि मंद आचेवरती होऊ द्यायचं. आता 5 ते 6 मिनिटात हे कलर सोडायला लागेल. बघू शकता तुम्ही, खूप छान झालेला आहे हा. आणि हे कमी फ्लेमवर सध्या हे सुरूच राहू द्यायचं असं. यस. बघा आता जवळपास रंग म्हणजे असा रंग येत आलेला आहे, त्याला फिरवत राहायचं एक लो फ्लेमवर. हे तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा असते. हां हां. तेल सुटायला लागला म्हणजे आपण समजून घ्यायचं की तो मसाला बरोबर होत आहे ना. हां. 2 चम्मच लाल तिखट. हा कोणता मसाला आहे? हे धने पावडर. ओके. 1.5 चम्मच. हळद. अर्धा चम्मच. ओके. आणि कलरसाठी आपली देगी मिरची. ठीक आहे. आणि कलर येतो ना, तिखटपणा नाही येत. हां. आणि मी गरम मसाला शेवटी टाकतो. ओके. ते शेवटी टाकतो. हे सर्वात शेवटी जवळ म्हणजे आता हे मसाल्याला आपलं तेल सुटलं तेव्हा आहे ना. ओके. पूर्णपणे आता एक मिक्स करून घेत आहे आपण याला मसाल्याला. तुम्ही बघू शकता की इथं मस्त चांगल्या प्रकारे एक तेल सुटत आहे या मसाल्याला. तोपर्यंत हां डार्क कलर झाला आहे. आणि तोपर्यंत तुम्हाला फिरवत राहायचं आहे जोपर्यंत तो डार्क कलर होत नाही आणि तेल सोडायला सुरुवात करत नाही. आणि हा आम्ही घरी बनवलेला सध्या मसाला टाकत आहे. अच्छा, याचं नाव काय की सिक्रेट मसाला आहे? सिक्रेट मसाला काही नाही. हां, सिक्रेट मसाला असं वगैरे काही नसतं आहे ना? जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं टाकायचं. हां. काही नाही, फक्त आपले मसाले असतात जे घरगुती आपण बनवतो. सिक्रेट मसाला वगैरे काही नसते. आपापलं प्रमाण भाजण्याची पद्धत असते. बघा आपण आता सध्या देगी मिरची तर टाकली आहे थोडासा कलर त्याला येण्यासाठी. अजून थोडंसं डार्क आपल्याला दिसत आहे. आणि हे बघा चिकन, आपण हे 1 किलो चिकन आणलं होतं, याला चांगलं धुवून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आता याला आपण सोडत आहे. मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हे बघा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. आणि याला एक 15 मिनिटं मंद आचेवरती होऊ द्यायचं, म्हणजे ते चिकनच्या पाण्यात शिजेल. बरं, ते काही जण प्रश्न विचारतात की किती वेळ ठेवायचं, म्हणजे जास्त वेळ जर ठेवलं तर त्याला टेस्टचं कसं, म्हणजे काय फरक पडतो? चिकन हे शक्यतो 20 मिनिटात शिजते, 20 ते 25 मिनिटात. ओके. 20 मिनिटानंतर तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता. मग ठीक आहे, 10 ते 12 मिनिटात मग ते त्यांच्या गरम जे झालेलं असतं त्याच्यावरती शिजत राहते. ठीक आहे. ठीक आहे. आता याला आपण एक झाकून 10 मिनिटं त्यानंतर बघू. ठीक आहे, चालेल. याच्यावरच आपण पाणी ठेवून देऊ, म्हणजे ते पाणी आपल्याला याच्यात टाकता येईल. ओके. हां, हे बघा आपण थोडंसं याच्यावर आता पाणी टाकत आहे जेणेकरून हे पाणी गरम होईल नंतर, आणि हेच पाणी आपण मग ते रस्सा म्हणून यूज करणार आहे ना, बरोबर? तुमच्याकडे पॅक असलं तर थोडंसं पॅक पण टाका. आणि हे किती वेळ होऊ द्यायचं आता म्हटलं? 20 मिनिट. 10 मिनिट पाणी गरम होऊ द्यायचं, मग ते पाणी त्यामध्ये टाकून पुन्हा 20 मिनिटं 10 मिनिटं आहे ना. हां, ठीक आहे. ठीक आहे. किचन थोडंसं मित्रांनो तुम्ही सहन करून घ्या आता आमचं हे, कारण की आम्ही आहे बॅचलर्स आहे. आम्ही थोडंसं एवढं ते लक्ष देत नाही, सहसा कधी ओकेजनलीच बनवतो. आता जे आपण इथं पाणी टाकलं होतं हे थोडं गरम झालेलं आहे. 10 मिनिटं झालेले आपल्याला चिकनला ठेवून. आणि आता हेच जेव्हा चिकन पण जवळपास शिजत आलं कांदे. ठीक आहे. आता याच पाण्यावरती चिकन शिजेल. बघा मस्त कलर यायला लागलाय. याला मस्त मिक्स करून घ्यायचं आता. मिक्स करून ठेवून एक 15 मिनिटाला ठेवला आपण मस्त मंदाच्यावरती की हे चिकन रेडी होऊन जाईल आपलं. डायरेक्ट आपण खाण्यासाठी पण यूज करू शकतो, सुक्का. पण जर का तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही, यस, तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही अजून याच्यात 2 कप पाणी टाकून रस्सा करू शकता. किंवा याच्यामध्ये हेच तुम्ही सुक्यासाठी वापरू शकता. मस्त कलर सोडलेला आहे. इथे मस्त कोथिंबीर वगैरे टाकली, एक नंबर होईल. याला 15 मिनिटं ठेवू आपण, नंतर आपण फायनल रिझल्ट बघूया. ठीक आहे. याला झाकून ठेवायचं ना आता? यस. ठीक आहे.
आता हे तुम्ही बघू शकता की आम्ही पुन्हा पाणी टाकलेलं आहे, कारण की आम्हाला रस्स्याची भाजी बनवायची आहे. आमच्याकडे जवळपास 4 ते 5 जण खाणार आहेत, तर त्यामुळे आम्ही हे पाणी एक्स्ट्रा टाकलं आहे. आता याला सुद्धा 10 मिनिटं हलक्या आचेवर होऊ द्यायचं आणि जसं हे गरम झालं की हे पाणी यामध्ये मिक्स करून अजून पुन्हा किती वेळ 15 मिनिट होऊ द्यायचं. त्यानंतर आपलं चिकन खाण्यासाठी रेडी असणार आहे. येस. तर आमचे जे ग्रेट शेफ आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला सांगून देतो. त्यांचं नाव आहे सोपान शेंडे. ते प्रोफेशनली एक IT कंपनीमध्ये काम करतात, पण त्यांचं एक हॉबी म्हणून ते चिकन वगैरे त्यांचं एक झोमॅटोवर त्यांचं एक चिकनसाठी एक ते शॉप आहे. ते क्लाउड किचन ते चालवतात झोमॅटोवर. तर मी लवकरच तुम्हाला त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू आणि पूर्णपणे सेटअप वगैरे दाखवू. हां, आता सेटअप तुमचा म्हणजे जे बघता तुम्ही हे थोडासा गडबड आहे, म्हणजे सध्या आम्ही जास्त यूज करत नाही किचन, तर त्यामुळे तुम्हाला असं अस्तव्यस्त दिसत आहे. पण जसं एकदा का आमचं हे झोमॅटो किचन जे क्लाउड किचन आहे ते सुरू होईल, तर जसं सुरळीत सुरू झालं तसं आम्ही तुम्हाला कळवेल आणि एक नवीन सेटअपसह आम्ही एक नवीन व्हिडिओमध्ये त्याचं तुम्हाला पूर्ण एक टूर देऊ. तोपर्यंत आता जे चिकन शिजत आहे त्याचा आपण थोडासा आनंद घेऊया आणि शिजल्यावर मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. 10 मिनिटानंतर आपण बघूयात कसं. आता तुम्ही बघू शकता हे आपण पाणी घेतलं होतं थोडंसं, आपल्याला जास्त रस्सा पाहिजे होता त्यामुळे, आणि 10 मिनिटं आपले झालेले आहेत. तर आपण हे पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता एकदम चांगला त्याला तर्री आलेली आहे आणि मसाला पण जवळपास चांगला शिजलेला आहे, चिकन पण शिजलेलं आहे चांगलं. आता मस्त याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता काय चांगलं दिसत आहे. आता याला आपण एक 5 मिनिटं झाकण बंद करून ठेवून देऊ. म्हणजे आता फ्लेम वाढू शकतो का आपण आता? नाही, मग आता फ्लेम बंद करून एक 5 मिनिटं होऊ द्यायचं. ते त्यांच्या स्वतःच्या हिटवरती ते शिजून जातं जे राहिलेलं असतं ते. मसाला पण आपला भाजला गेलेला आहे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. बघू शकता. हे बघा पीस वगैरे मस्त, हे कलेजी. अच्छा, हे झाले का पीस मग आपण? हे शिजलेलं आहे छानपैकी. याला फक्त एक दम म्हणजे 5 मिनिटाचा दम देऊ आपण. गॅस बंद करून झाकण लावून ते स्वतःच्याच हीटवरती ते शिजते एक 5 ते 10 मिनिटं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला खायला रेडी. मस्त कोथिंबीर टाकून एक फायनल लुक आपण बघूया शेवटी. आणि हे आम्ही विदर्भाच्या पद्धतीने बनवलं, हे पण लक्षात घ्या बरं. आमच्या विदर्भामध्ये असंच बनवलं जातं. येस. एकदम झणझणीत असते, खायला पण एकदम चविष्ट. हे बघा त्याला आता थोडे बुलबुले येत आहेत. तर जेव्हा फायनल स्टेज आपलं होईल की मी तुम्हाला दाखवेलच, तोपर्यंत आपण याला आता शिजू देऊया. भाजीने तेल सोडलं म्हणजे आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे हे आपण समजू शकतो. बरं, ठीक आहे, तर आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवून त्याच्यावर आणि ते होत राहील. ठीक आहे, चालेल. तर भेटूया फायनल लुकला. चला, आता बघू शकता तुम्ही की रस्स्याला एकदम म्हणजे असा लाल कलर आलेला आहे आणि चांगलं उकळलेलं पण आपलं शिजलेलं आहे. त्यामध्ये आता एक फायनल टच म्हणून आपण एक थोडासा कोथिंबीरचं असं स्प्रेड करणार आहे तिथं समोर. बघू शकता. आता तुम्हाला जवळून दाखवतो. रस्सा बघा, पीस बघा, एकदम क्लिअर झालं आहे. भैया तुम्ही दाखवू शकता का एकदम म्हणजे झालं आहे की नाही, बोटाने असं हे करून किंवा चमच्याने? एकदम जबरदस्त झालेलं आहे. हा थोडासा गाणं बघा, एकदम शिजलेलं आहे मस्त एकदम. भाताचं म्हणजे असं खाण्यायोग्य झालेलं आहे एकदम. आता जास्त हार्ड पण नाही आहे, जास्त असं ती चवी पण नाही आहे, एकदम बेस्ट झालेलं आहे. कलर बघू शकता तुम्ही. कलर बघा तुम्ही पहिले. नाद करते काय, खावंच लागतंय, यावंच लागतंय. चला मित्रांनो, आपण इथंच आपला मिनी ब्लॉग संपूया. तर तुम्हाला हे जर का रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही आमचं कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ शकता आणि या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढचा व्हिडिओसुद्धा आम्ही लवकरात लवकर तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल. बस तुमचं प्रेम असू द्या, फॉलो करा, शेअर करा. एक पीस दाखवा मस्त, एक पीस कसं झालेलं आहे शेवटी जाता जाता. हे बघा, हड्डीने मांस सोडलं म्हणजे आपलं चिकन चांगल्यापैकी शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त रस्स्याला कलर आलेला आहे आणि आता आम्ही जेवणासाठी रेडी आहे. बस तुम्ही चला. लवकरात लवकर. हां, नक्कीच.